ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही. त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी नाही. तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो का आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार? माफी तर मी मेलो तरी मागणार नाही. मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. तुमची लढाई विचारांशी असं? माझी लढाई विचारांचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची. त्यांच्या आड हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून. आरोपी आहेत ते. आरोपी नंबर 1 संभाजी आहे. हल्लेखोर पण मोकाट होतील आणि ते पण आरोपी आहेत, ते पण मोकाट. नाही, पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या. कालच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धाव घेतलेली, त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होत कारवाई करण्याची मागणी केली होती. ती जर कारवाई झाली तर हाल झालं नसतं. ठीक आहे, आता झाला ना. आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला? झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं? छे अजिबात नाही. त्यांच्याबरोबर तक्रार देणार मी अजिबात माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही. मी तक्रार करणार नाही. मी काहीही करणार नाही. हिंदी में जानना चाहिए संघटनेचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड हे पळीमुठे असं त्यांनी म्हटलं, मात्र तुम्ही ठाम होते अजून तुमच्या निर्णयावर. मी ते असं काहीतरी असं ते गांडू मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. हो, शाहू महाराजांचा इतिहास वाचा. जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना, तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं, त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं, कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या, हे सगळं वाचा. गंगाराम कांबळेला कसं देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं, तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले, सकाळी मीच येऊन बसीन तुझ्या इथे, म्हणजे सगळी भेटायला येतील. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील, त्याच्या विरोधात वागणार असेल, तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, जाहीररित्या सांगतो.